सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. स्टेट ऑफ हॉर्मोन्स खुला. तूरला आखाती देशातून मोठी मागणी वाढली. तुरीचे दर 9,000 रुपये होणार. तुरीच्या बाजारामध्ये सर्वात मोठी अपडेट. गेल्या काही दिवसापासून ते तुरीचे बाजारभाव घटलेले होते. आता सरासरी राज्यामध्ये आणि देशामध्ये तुरीचे बाजारभाव 9,000 रुपये प्रति क्विंटल होणार. गेल्या 1 ते दीड महिन्यापासून जो युद्धजन्य परिस्थिती होती, आता त्यावरती तोडगा येऊन 20 दिवसांचे युद्ध हा स्थगितीचा करार सर्व देशांनी मान्य केला आहे. या अन्वये आता तुरीची मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होणार आहे आणि तुरीचे बाजारभाव पुन्हा एकदा आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. आता आपण जर बघितलं तर आखाती देशांमध्ये आफ्रिका असेल, म्यानमार असेल, या ठिकाणी तुरीची मोठ्या प्रमाणात घट यावर्षी आपल्याला नोंदवण्यात गेलेली आहे. याचा फायदा देशातील आणि राज्यातील उत्पादकांना होणार आहे आणि तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता तुरीची बाजारभाव हिंगणघाट असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि तूर 9,000 रुपये प्रति क्विंटल आता होणार आहे. आखाती देशातील युद्धामुळे देशांतर्गत तुटवडा झालेला आहे. मोठ्या देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शिल्लक साठा आपल्याला कमी पाहायला मिळतो. यावर्षी देशात सुद्धा उत्पन्न काय आहे? आता तुरीचा हा शेवटचा काळ आलेला आहे. गेल्या काही दिवसापासून तुरीला चांगला बाजार मिळत आहे. आता सरासरी 80 ते 90 रुपयापर्यंत सुद्धा तुरीचा बाजारभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये आता हमी भावापेक्षा सुद्धा जास्त बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 80-90 रुपयापर्यंत सरासरी दर आता इथून पुढे मिळणार का हे बघणं गरजेचं आहे. आता जाणून घेऊया आखाती देशांचा आणि तुरीचा काय संबंध आहे. भारतामध्ये सर्वाधिक तुरीचं उत्पादन होतं. आखाती देश ब्राझील असेल, म्यानमार असेल, आफ्रिका असेल, या ठिकाणाहून भारतातील तुरीला चांगली मागणी असते. याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना आणि आता व्यापार जो बंद झालेला होता हा पुन्हा एकदा व्यापार सुरू होणार आहे आणि देशांतर्गत असेल आणि राज्यामध्ये सुद्धा तुरीला चांगली मागणी वाढताना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाची तूर मार्केट हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, अमरावती असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, सरासरी तुरीचा दर 80-85 रुपये 90 रुपयापर्यंत सुद्धा जाताना पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसामध्ये पुलगाव हिंगणघाटमध्ये 9,000 पर्यंत तुरीचा बाजारभाव गेलेला आहे. अशाच परिस्थितीत आता इथून पुढे किती बाजारभाव वाढणार बघणं गरजेचं आहे. देशांतर्गत तुरीचा साठा शिल्लक कमी आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मागणी वाढलेली आहे आणि तुरीची साठवणूक सुद्धा आता संपत आलेली आहे. यामुळे सर्व अशा घटकांमुळे येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजारभाव वाढणार आहे. नवीन तूर यायला जवळजवळ ऑगस्ट सप्टेंबरचा आठवडा पहिला दुसरा आठवडा उगवत असतो. अशापर्यंत तूर साठवून ठेवणं आता कितपत शक्य होणार आहे हे बघणं गरजेचं आहे. तुरीच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.